त्या रात्री 2 वाजता आमच्यासोबत जे झालं ना, ते मी कधीच विसरू शकत नाही आहे. ना मला तो क्षण पुन्हा जगायचा, ना मला त्याच्या आठवणी नको आहेत. तर नमस्कार, वेलकम टू अलिशाज किचन. तर आज ना मी माझ्यासोबत एक झालेला इन्सिडेंट तुम्हाला सांगणार आहे आणि तो ऐकल्यावर तुम्हाला समजेल की अरे छा, हे असं होतं का? जे माझ्यासोबत इनॲक्च्युअल झालं होतं. तर विषय असा आहे की माझे जे काका होते ना, आहेत. त्यांना मी अण्णा म्हणते आणि आम्ही लहान होतो, 5th स्टँडर्डला असेन मी. तर जेव्हा गावी होते ना, तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितलेली. ते म्हणाले की ही रिअल गोष्ट आहे आणि गोष्ट अशी होती की माझं जे गाव आहे ना, नांदगाव, तर तिथे येण्यासाठी आम्हाला असुर्ड्याचा ब्रिज क्रॉस करावा लागतो, वरती ब्रिज, रेल्वे ब्रिज. तर ते म्हणाले की एके दिवशी ना एक चोर होता आणि तो चोराने चोरी केली होती गावामध्ये. तर त्याला गावकऱ्यांनी मिळून आहे ना मारलं होतं आणि तिथे रेल्वे ब्रिजच्या थोडंसं पुढे म्हणजे 1च मिनटावरती ना एक तलाव आहे. तलाव बोलू शकतो आपण, हां तलावच. तर त्या तलावामध्ये आहे ना त्याच्यावर एक छोटासा ब्रिज जातो. तर त्या तलावामध्ये त्याची मान कापून टाकली होती आणि मी आता सांगताना पण सगळं इमॅजिन करते. तर त्याची मान कापून टाकली होती आणि तो चोरालासुद्धा तिथेच पाण्यामध्ये टाकलं होतं. आता हे सांगितल्यानंतर अण्णांनी अजून एक इन्सिडेंट मला सांगितला की त्या इथून जाताना लोकांना दिसतो, म्हणजे तो जो मान कापलेला आहे, जो आहे ना मानकाप्या, जो माणूस आहे, तर तो बऱ्याचदा लोकांच्या समोर आलेला आहे. म्हणजे त्याचं जे पण असेल, आय डोंट नो, आत्मा की भूत, मला नाही माहिती. तर हे सगळं त्यांनी मला सांगितलं होतं. आता ही सगळी गोष्ट माझ्या एकदम लक्षात होती. तर आता काय झालं की आम्ही जेव्हा मुंबईवरून गावी यायचो ना, तेव्हा माझे पप्पा नेहमी रात्रीच्या ट्रेनने आम्हाला आणायचे आणि नेहमीप्रमाणे आम्ही आमची बस नाही, ट्रेन पोचली 2 वाजता सावर्ड्यामध्ये. आता तिथून आहे ना हे केलं होतं, प्रायव्हेट ऑटो केली होती. तर ऑटो सावर्डा सोडून असुर्ड्यामध्ये आली आणि मी ना आपल्या रिक्षाच्या साईडला असतो ना, तिथे मी एकदम डोअरजवळ बसली होती आणि मध्येच जसा मी तो तो पूल आठवते, मी सांगितलं तुम्हाला ब्रिज आहे आणि मग पुढे तलाव वगैरे आहे. तर तिथे रिक्षा गेली आणि रिक्षावाल्याने गाडी थांबवली, एकदम स्टॉप केली आणि मला आठवतं आहे, वाटतं मी माझ्या मम्मीच्या मांडीवर बसली होती, मध्ये दादा होता आणि त्या साईडला पप्पा होते. तर तो रिक्षावाला पप्पांना काहीतरी बोलतो आणि पप्पा त्याला विचारतात की एकटाच आहे का? रिक्षावाला म्हणतो हो. पप्पांनी त्याला पुन्हा विचारलं, मोठा आहे का? तर तो म्हणतो हो. त्या क्षणी मी खरंच सांगते, इतकी रात्र झाले, मला असं वाटलं की इथून मम्मीच्या मांडीवरून उठून पळून जावं. कारण इतकी भयानक रात्र आणि त्यावेळेला म्हणजे साधारणतः ना 2010 साली वगैरे बोलू शकतो आपण, हां 9-10 साली. तेव्हा इतके गावी लाईट्स पण नव्हते आणि मी इतकी घाबरले की मला इमॅजिन करत नव्हतं. आणि म्हणजे मी खरंच सांगते, मी तिथून पळून जाणार होती आणि लगेच असं कळलं की समोर मानकापाय वगैरे कोणी नव्हता, समोर आडवा साप आला होता. आणि मला अजून आठवतं आहे की जर मी तिथून पळाली असते, मी खरंच सांगते खूप विचित्र झालं असतं. कॉज मी अजिबात थांबली नसती की खरंच तिकडे साप आहे की मानकाप्या आहे आणि मला नाही माहिती पुढे काय झालं असतं. तर हेच असतं ना की बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये राहतात, मग आपण त्या इमॅजिन करतो आणि आपण त्या अप्लाय करतो की हां हे असं असेल का. आणि हे आपल्यासोबत आहे ना इन रिअल लाईफ जनरली डेली होतं हां, की आपण ओव्हरथिंक करतो, अच्छा म्हणजे हे असं आहे का, हे तसं आहे का. सो हे काइंड ऑफ माझ्यासोबत झालेली गोष्ट आहे. आज मला आठवली, म्हटलं की चला हे सांगूया. आणि इथे मी मेथीची भाजी बनवत होती, मला भाकरी खायची होती, पण एका साईडला ना चपातीचं पीठ वगैरे होतं. तर मम्मीला म्हणाले राहू दे आता, कुठे तू एवढं करत बसते. मग मेथीचीच भाजी बनवली आणि चपात्या होत्या, तर त्याच्यासोबत खाल्ली. आता ह्याच्यामध्ये आहे ना, तुम्ही मला ही काय मॅगी मसाला टाकते, तर मी कडवटपणासाठी टाकत नाही आहे, तर थोडा टेस्ट एन्हान्स व्हावा म्हणून मी टाकते, मला आवडतो. ठीक आहे. आणि माझ्याकडे हाफच होता, सो मी तो टाकला. आता मम्मी माझी आहे ना बेसिकली कसं भरपूर लसूण आणि मिरची टाकून मस्त करते, पण मला ह्याच्यामध्ये टोमॅटो पण आवडतो. आणि बऱ्याच लोकांनी ताकातली मेथीची भाजी खाल्ली आहे का? मस्त ताक टाकलं ना की एकदम अशी रस्सा भाजी होते आणि आपण तुम्ही भातासोबत वगैरे किंवा आपली भाकरी असते बघा, भाकरी किंवा चपाती, तसे तुकडे करायचे, मस्त ताटामध्ये घ्यायचे आणि खाऊ शकता, खूप छान लागते. तर इथे माझी मेथीची भाजी झाली आहे आणि भेंडीची सुद्धा भाजी होती टिफिनची, सो त्याच्यासोबत मी माझं
लंच केला. तुम्हाला जर माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.